शिंदे सर. नमस्कार. 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 नमस्कार मॅडम. जानाई माळाई शिक्षण संस्थेची ही 4 नंबरची शाखा आहे. डोंगरी भागातली आहे. अतिदुर्गम भाग, पावसाळी भाग आणि या शाळेच्या जवळ एक 4-5 हायस्कूल आहेत, मराठी शाळा आहेत. तुमची शाळा गेले 17 वर्ष विनाअनुदानित तत्वावर काम करते. सर, काय तुमची अपेक्षा आहे हो? कुठल्या विचारानं तुम्ही भारवलेला आहात की या भागातल्या या ठिकाणी मी नोकरी 17 वर्ष विनामूल्य करतोय? राष्ट्रीय कार्यानं भारवलाय का या समाजकार्यानं भारवलाय का तुमची इच्छाशक्ती मोठी आहे? काय वाटतं तुम्हाला? मुळातच माझा पिंड जो आहे तो म्हणजे एक सामाजिक काम करण्याचा. मी विद्यार्थी दशेत असताना मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVPचं काम केलेलं आहे. तिथून जी सेवाभावी वृत्ती माझ्यामध्ये होती, त्यानंतर मला या श्री जानाई माळाई शिक्षण संस्थेमध्ये 2008 साली मी इथं रुजू झालो आणि संस्थेनं सुद्धा पहिल्यांदाच मला या ठिकाणी मुख्याध्यापक पदाचं ऑफर दिली आणि हा कार्यभार माझ्यावर सोपवला आणि तेव्हापासूनच शाळा विनाअनुदानित होती आणि आपल्याला पुन्हा एकदा सेवाभावी वृत्तीनं काम करून विद्यार्थी घडवले पाहिजेत या दृष्टिकोनातून मी आणि माझ्या सहशिक्षिका गाडगे मॅडम यांनी 2008 पासून या शाळेची धुरा सांभाळली. म्हणजे आम्ही एकमेकाचं म्हणजे असं कधी मी मोठा, मी लहान, मी मुख्याध्यापक, मी शिक्षक असं कधी भेदभाव न ठेवता म्हणजे खांद्याला खांदा लावून या ठिकाणी ही शाळा म्हणजे उभारणीमध्ये आम्ही योगदान दिलं. म्हणजे संस्थेच्या माध्यमातून संस्थेनं खूप काही आम्हाला या ठिकाणी चांगली इमारत असेल, वेळोवेळी मार्गदर्शन असेल. आमच्या संस्थेचे सचिव सुनील कुमार माने यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं मदत केली.